हे जे सगळे वारकरी आहेत ते सगळ्या महाराष्ट्रातले तळागाळातले शेतकरी कामगार सगळीच माझी वडीलधारी मंडळी आहेत, माझी सगळी जनता मायबाप आहेत आणि त्यांच्या सुखासाठी मी नेहमीच पांडुरंगाकडे साकडं घालते. माझ्या शेतकऱ्यांसाठी सगळीकडे जे पाऊस असेल तर तो चांगला पडू दे, त्यांना सगळ्यांना सुख समाधानाने राहता येईल अशा सगळ्या गोष्टी करू दे अशी मी पांडुरंगाची जरी नेहमीच प्रार्थना करते आणि आज सुद्धा तीच केलेली आहे. ताई हसन मुश्रीफ असं म्हणाले की लवकरच दादा सुद्धा पांडुरंगाची पूजा करतील. आता ते बोलले असतील. तुम्हाला पण असं वाटतं इच्छा आहे का की तुम्ही देखील पांडुरंगाची पूजा लवकरच करावी आणि दादा मुख्यमंत्री व्हावे? नेहमी आपण सगळ्या चांगल्या इच्छा करतच असतो. शेवटी काय द्यायचं काय नाही द्यायचं हा देवाचा प्रश्न असतो. तेव्हा पांडुरंग सगळ्यांच्या नक्कीच मनोकामना ऐकतील अशी मला आशा आहे. काही पुढच्या वर्षी जयदादांचा सहकुटुंबचा जो एक सरकार योग आहे या नक्कीच आम्हाला आवडेल. देवदर्शन सहकुटुंब होण्यासारखं भाग्य नाही, त्यामुळे नक्कीच आम्हाला अशा प्रसंगी देवाच्या दृष्टी येणं आणि त्यांच्या आशीर्वादाने आवडेल. ताई खरं तर तुम्ही वारकरी म्हणून आता फुगड्या खेळलात, तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलं. खऱ्या अर्थाने तुम्हाला ही पांडुरंगाची वारी जी आहे ती पूर्ण करायला आवडेल? पूर्ण करायला आवडेल, पण कसं आहे की घरचे सगळे जबाबदाऱ्या असतात आणि मी बारामतीमध्ये जेव्हा पालखी मुक्कामाला येते तेव्हा बारामतीपासून काटेवाडीपर्यंत मी पालखीबरोबर चालण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. अजून मधून अनेक ठिकाणी मी तशी चाललेली आहे आणि जिथे जिथे मला वेळ मिळते मी पालखीमध्ये जाऊन वारकऱ्यांचा जो काही अनुभव आहे तो घेण्याचा मी प्रयत्न करते. त्या निमित्ताने खूप गोष्टी कळतात. थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.